नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप 5वीच्या परीक्षेसाठी नवनीत या पुस्तकातील स्वाध्याय बघत आहोत. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच यानंतर येणारे सर्व व्हिडिओ हे सर्वात पहिले तुम्हाला मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे सर्वांना त्याचा फायदा होईल. व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण स्वाध्याय 6.1 बघणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न, पुढील पर्यायातील संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता? चढता क्रम म्हणजे काय, तर छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाणे. तर असे आपल्याला 4 पर्याय दिले, त्यापैकी योग्य पर्याय कोणता ते विचारले. योग्य चढता क्रम विचारला. तर बघू आपण पहिला प्रश्न. पहिला पर्याय आहे 10,101, त्यानंतर 10,100. 101 मोठी संख्या आहे, त्यानंतर छोटी आली, म्हणजे हा योग्य चढता क्रम नाही. त्यानंतर 60,666, 66,066, 66,660 आणि 66,666, म्हणजे हा योग्य चढता क्रम आहे. इथे किती 60,000 सांगितले, नंतर 66,066 दिले, नंतर 66,600 आणि नंतर 66,666, म्हणजेच आपलं योग्य उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. तिसरा काय ऑप्शन आहे आपण एकदा चेक करून बघू. 22,022 दिले, 22,220 आणि 22,202. इथे चुकी झाली. पहिले 220 दिले, नंतर 202, म्हणजे पहिले मोठी संख्या दिली, नंतर छोटी, म्हणून हा योग्य पर्याय नाही. व चौथा पर्याय आहे 44,400, 44,040. पहिले 400 दिले म्हणजे मोठी संख्या, नंतर 40 म्हणजे छोटी संख्या. याचाच अर्थ हाही योग्य पर्याय येऊ शकत नाही. म्हणजेच आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे 88,758, 88,587, 88,875 व 88,578 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती? तर आपल्याला 4 संख्या दिल्यात व त्या उतरत्या क्रमाने लिहायच्या. उतरत्या क्रमाने म्हणजेच काय, तर मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे येणे. मग आपण बघू सर्वात मोठी संख्या कोणती आहे. 88,700, 88,500, 88,800 व 88,500, म्हणजे सर्वात मोठी असेल 88,800, 88,875. दुसरी येणार 88,758. आता तिसरी संख्या ही 88,500 आहे, ही 88,500, परंतु 500च्या नंतर 88,587 व 88,578. 87 मोठे आहेत, 78 छोटे आहे, म्हणून मोठी संख्या 88,587 व 88,578. मग आपण उतरत्या क्रमाने लिहिल्या. आता आपल्याला विचारलं तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती. पहिली, दुसरी, तिसरी. तिसरी संख्या कोणती आली 88,587. तर कोणत्या पर्यायामध्ये आहे 88,700 नाही, 88,800 नाही, 88,587, म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 32,976, 23,976, 32,796 व 23,796 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती? आता आपल्याला पहिले काय करायचं, चढत्या क्रमाने लावायच्या. चढत्या क्रमाने म्हणजे काय, छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे. मग सर्वात छोटी कोणती, 32,900, 23,900, 32,700 व 23,700. तर सगळ्यात छोटी आहे 23,796. त्यानंतर येणार 23,976,
नंतर 32,900 व 32,700, मग छोटी येणार 32,796 व चौथी संख्या 32,976. आता काय सांगितलं, पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज. पहिली संख्या आहे 23,796, शेवटची आहे 32,976, यांची बेरीज करायची 32,976. आपण बेरीज करून घेऊ. 6 आणि 6 12, हातचा आला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 7 17, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 7 17, हातचा आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 3 आणि 2 5, म्हणजेच उत्तर आलं 56,772. तर कोणत्या पर्यायामध्ये आहे? 65,000 नाही, 56,592 नाही, 56,952 नाही, 56,772. 56,772 म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न 87,768, 85,392, 86,765, 84,271 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या असता त्या मांडणीतील दुसऱ्या व तिसऱ्या संख्येमधील फरक किती? तर पहिले आपल्याला चढता क्रम लावायचा, म्हणजे छोटी कडून मोठ्या संख्येकडे. सर्वात छोटी संख्या 87, 85, 86, 84. छोटी संख्या आहे 84,271. त्यानंतर 85,392, त्यानंतर 86,765 आणि शेवटची संख्या असेल 87,768. 87,768. आता काय करायचं, चढत्या क्रमाने लिहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या संख्येतील फरक. दुसरी संख्या 85,392, तिसरी आहे 86,765, यातील फरक म्हणजे काय? वजाबाकी. मग आपण करून घेऊ. 86,765 मधून 85,392 वजा करू. 5 मधून 2 गेले 3, 6 मधून 9 जात नाही, मग 16 मधून 9 गेले 7, 6 मधून 3 गेले 3, 5 मधून 5, 6 मधून 5 गेला 1, 8 मधून 1 गेला 0, म्हणजे आपलं उत्तर आलं 1,373. 1,400 नाही, 1,373 म्हणजे आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल? आपल्याला संख्या दिल्या 40,273, 41,237, 41,260, 42,106 व 41,238. तर आपल्याला ह्या संख्या कशा लिहायच्या? तर ह्या संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने मांडायच्या. मग आपण उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे. मग सर्वात मोठी संख्या 40,000, 41, 41, 42, 41, म्हणजे मोठी संख्या आहे 42,106. त्यानंतर 41,000, 41, 41, 41,237, 41,260 व 41,238, म्हणजे 2 नंबर येणार 41,260, नंतर 41,238, नंतर 41,237 व सर्वात शेवटी 40,273. आता काय सांगितलं? दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक. आपल्याला सांगितलंय दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक. दुसरी संख्या आहे 41,260 व चौथी आहे 41,237. मग आपण 41,260 मधून 41,237 वजा करू. 10 तून 7 गेले 3, 5 मधून 3 गेले 2, 2 तून 2 0, 1 तून 1 0, 4 तून 4 0, म्हणजे उत्तर आलं आपलं 23. मग यात काय विचारलं? दशक स्थानी कोणता अंक? एकक दशक. दशक स्थानी कोणता अंक आहे? 2, म्हणजेच आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, जर 99,341 चौकट 1,09,945 या संख्या चढत्या क्रमाने लावल्या असतील तर चौकटीत पुढील पैकी कोणती संख्या येऊ शकेल? म्हणजे आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत 99,341 व 1,09,945 व मधली संख्या काढायची सांगितली आणि ह्या संख्या कशा लावलेल्या आहेत? चढत्या क्रमाने, म्हणजे छोट्या संख्येकडून मोठ्याकडे. म्हणजे
इथे येणारी संख्या ही 99,341 पेक्षा मोठी पाहिजे व 1,09,45 पेक्षा छोटी. तर आपण पर्याय बघू. पहिला पर्याय आहे 1,09,78 म्हणजे 99,341 पेक्षा मोठी आहे, हा येऊ शकतो. किंवा 99,305 99,341 पेक्षा 305 हे छोटे आहेत म्हणून ही संख्या येणार नाही. 99,337 341 पेक्षा 937 ही संख्या मोठी आहे म्हणजे ही येऊ शकते. 99,321 341 पेक्षा 21 छोटे म्हणून ही येणार नाही. आता इथे 99,341 पेक्षा मोठी, एक तर ही येईल किंवा ही येईल. आता यापेक्षा आपल्याला छोटी हवी, 1,09,45 पेक्षा छोटी. पहिली आहे 1,09,78. या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे म्हणून हेही पर्याय येणार नाही. म्हणजे ह्या चौकटीत कोणती संख्या येईल तर 99,937. 99,937 ही संख्या 99,341 पेक्षा मोठी राहील व 1,09,45 पेक्षा छोटी, म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 9,09,090 चौकट 9,09,900 या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढील पैकी कोणते चिन्ह लिहाल. ही चौकट दिली, यात आपल्याला कोणतं चिन्ह द्यायचं हे विचारले. तर पहिला पर्याय आहे, या चिन्हाला म्हणतात कमी, याला म्हणतात जास्त, हे म्हणजे बरोबर म्हणजे समान, म्हणजे याला इंग्रजीत लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू. तर आपल्याला इथे चिन्ह लिहायचंय. म्हणजे ही संख्या आपली 9,09,090 ही संख्या 9,09,900 पेक्षा छोटी आहे म्हणजे कमी आहे. म्हणजे आपण कोणतं चौकटीत कोणतं चिन्ह देणार तर असं, म्हणजे ही संख्या ह्या संख्येपेक्षा छोटी आहे. याचाच अर्थ आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मोरगाव, मोरवाडा, वडगाव या गावांच्या लोकसंख्या अनुक्रमे 22,432, 22,412, 24,326 व 22,401 अशा आहेत. या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल. तर हा प्रश्न तुम्हाला तुमच्यासाठी आहे. हा प्रश्न तुम्ही सोडवा आणि कमेंट मध्ये याचं उत्तर टाका. ऑप्शन आहेत 22,432, 22,412, 24,326 व 22,401. प्रश्न काय सांगितला, 4 संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या व दुसऱ्या क्रमांकाची संख्या सांगायची. हा प्रश्न सोडून तुम्ही कमेंट मध्ये कळवा की बघू आपण कोणाला याचं उत्तर जमतं. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे यानंतर मिळणारे पुढील सर्व व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला मिळतील. भेटू मग पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.